आमने बंगल्यावर 135व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्याचं आवाहन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण ज्या ऐतिहासिक वास्तूत गेलं त्या साताऱ्यातील सदर बाजार येथील आमने बंगला येथे यावर्षी 135व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे. ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून सर्व भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. सदर बाजार येथील आमने बंगल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं बालपण गेलंय. ज्यावेळी बाबासाहेब प्रतापसिंह हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होते तेव्हा त्यांचे वडील याच ठिकाणी वास्तव्यास होते. या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं पुढाकार घेतलाय. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष आदित्यभाऊ गायकवाड गरुडा यांनी निवेदनाद्वारे आणि प्रसिद्धी माध्यमातून जिल्ह्यातील सर्व भीमसैनिकांना आणि सदर बाजार परिसरातील रहिवाशांना आवाहन केलंय. या वर्षीपासून आमने बंगला येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याचा निर्णय संघटनेनं घेतला आहे. या ऐतिहासिक वास्तूशी बाबासाहेबांच्या स्मृती जोडलेल्या असल्याने 14 एप्रिल रोजी सर्व अनुयायांनी या ठिकाणी एकत्र येऊन आपल्या लाडक्या महामानवाला अभिवादन करावे असे आवाहन जिल्हाध्यक्षांनी केलंय. या उपक्रमामुळे साताऱ्यातील एका महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तूकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. सातारा जिल्हाध्यक्ष आज सदर बाजार येथे आमने बंगला आहे. या बंगल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे आणि त्यांचे शिक्षण प्रतापसिंह हायस्कूल या ठिकाणी होत असताना त्यांच्या वडिलांवर हे या ठिकाणी राहत होते. तर माझं असं सर्व भीमसैनिकांना आव्हान आहे की आम्ही ऑल इंडिया पॅन्थर सेना या वर्षीपासून सर्व आम्ही ठरवलेलं आहे की या वर्षीपासून या ठिकाणी आपण अभिवादन करणे गरजेचं आहे व इथं यावे सर्व संख्येने उपस्थित राहावे. येथील सदर बाजारातील रहिवासी असतील, सातारा शहरातील कार्यकर्ते, भीमसैनिक यांना माझं आव्हान आहे की यांनी बी या ठिकाणी येऊन अभिवादन करावे असे मी विनंती करतो.